नमस्कार. सध्या तुम्ही कुठल्याही बाजार समितीत चक्कर मारलीत तर तिथे तुम्हाला एकच चित्र पाहायला मिळेल. एक प्रकारची घबराट आणि गोंधळाचं वातावरण. अरे, कांद्याची निर्यात घटतेय म्हणे, आता आपल्या मालाचं काय होणार? हा एकच प्रश्न सध्या प्रत्येकाच्या मनात घर करून आहे. अहोरात्र कष्ट करून घाम गाळून पिकवलेला आपला कांदा आणि आता अचानक उभं राहिलेलं हे नवं संकट. अनेकांच्या चेहऱ्यावर निराशेचं सावट स्पष्टपणे दिसतंय. पण जरा थांबा, एक मिनिट विचार करा. जे काही आपल्या कानावर पडतंय, बाजारात ज्या काही वावड्या उठल्या आहेत, ते खरंच 100% सत्य आहे का? की या सगळ्या गोंधळाच्या मागे काही वेगळंच, अधिक खोल असं वास्तव दडलंय? आजच्या या विशेष विश्लेषणात आपण केवळ ऐकीव अफवांवर विसंबून न राहता या समस्येच्या अगदी मुळाशी जाणार आहोत. भीती आणि वास्तव यामधला हा पडदा आपण आज कायमचा दूर करणार आहोत. निर्यात कमी झालीये, आता भाव कोसळणार. सध्या हे एकच वाक्य वाऱ्यासारखं सर्वत्र पसरत आहे. व्हॉट्सॲप ग्रुप्सवर येणारे मेसेजेस असू द्या किंवा थेट बाजार समितीच्या कट्ट्यावर रंगणाऱ्या चर्चा असू द्या, सगळीकडे हीच भीती पसरवली जातीये. जागतिक मंदी आलीये, युद्धाच्या परिस्थितीमुळे कांद्याची जहाजं बंदरावर अडकली आहेत, असं काहीबाही बोललं जातंय. आणि होतंय काय? या एका वाक्यामुळे धास्तावून जाऊन अनेक जण आपला चांगल्या दर्जाचा कांदासुद्धा मिळेल त्या भावात अगदी मातीमूल दराने घाईघाईने बाजारात आणून ओतत आहेत. पण लक्षात घ्या, घाबरून जाऊन घेतलेले निर्णय नेहमीच नुकसानीच्या खड्ड्यात नेतात. केवळ ऐकीव माहितीवर असा घाईचा निर्णय घेणं किती धोक्याचं आहे हे आपण आता प्रत्यक्ष आकडेवारीच्या आधारे सविस्तरपणे समजून घेणार आहोत. पण ह्या अत्यंत महत्त्वाच्या आणि डोळे उघडणाऱ्या वास्तवाकडे वळण्याआधी एक छोटीशी पण तितकीच महत्त्वाची आठवण. अशाच प्रकारच्या सखोल, सत्य आणि केवळ पक्क्या डेटावर आधारित माहितीसाठी शेतकरी ज्ञान या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. बाजारात रोज नव्याने पसरणाऱ्या अफवांच्या या गोंधळात बाजाराचा खरा कल समजून घेण्यासाठी आणि स्वतःचं मोठं आर्थिक नुकसान टाळण्यासाठी हे चॅनल आपल्याला एक अतिशय भक्कम आधार देतं. योग्य वेळी मिळालेली योग्य माहितीच आपल्याला नफ्याकडे घेऊन जाते, हे नेहमी लक्षात ठेवा. त्यामुळे आत्ताच सबस्क्राईब बटन दाबा आणि आपण पुढे जाऊया. चला तर मग आता थेट मुख्य मुद्द्याकडे येऊया. सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की खरंच जागतिक बाजारात आपल्या कांद्याची मागणी अचानक कमी झाली आहे का? मलेशिया, श्रीलंका, दुबई किंवा इतर आशियाई देशांमधले ग्राहक आता आपला कांदा घेत नाहीयेत का? याचं अत्यंत स्पष्ट, थेट आणि एका शब्दात उत्तर द्यायचं झालं तर ते आहे नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावरील मागणी आजही तितकीच आहे, ती तितकीच भक्कम आहे. मग साहजिकच असा प्रश्न निर्माण होतो की जर परदेशातून मागणी आहे तर मग आपली निर्यात थांबली का? यामागे कोणतंही जागतिक राजकारण नाही किंवा देशांतर्गत धोरणाचा मुद्दा नाहीये. यामागे आहे निसर्गाचा एक असा भयानक खेळ ज्याचा आपण कधी विचारही केला नसेल. ह्या संपूर्ण गोंधळामागचा आणि निर्यातीला लागलेल्या या अचानक ब्रेकमागचा खरा छुपा शत्रू कोण आहे माहितीये? तो आहे सुपर एल निनो. आता तुम्ही म्हणाल, हे काय नवीन? तर हा कोणताही आर्थिक घोटाळा नाहीये किंवा मोठ्या व्यापाऱ्यांची खेळी नाहीये. हा असा एक भीषण हवामान बदल आहे ज्यामुळे आपल्या पारंपरिक शेतीपट्ट्यांमध्ये अभूतपूर्व अशा उष्णतेच्या लाटा निर्माण झाल्या आहेत. निसर्गाचा हा प्रकोप इतका भयानक आहे की पूर्वी कधीही न अनुभवलेली उष्णता आता थेट आपल्या पिकांच्या गुणवत्तेवर आघात करत आहे. आणि हाच तो एकमेव मोठा घटक आहे ज्याने कांदा निर्यातीचं संपूर्ण गणित पार मुळापासून हलवून ठेवलं आहे. 45°C हा आकडा नुसता ऐकला तरी अंगावर काटा येतो. नाशिक, अहिल्यानगर आणि खानदेश यांसारख्या पारंपरिक कांदा उत्पादक पट्ट्यांचा विचार करा. हे पट्टे तसे तुलनेने थंड असायचे, म्हणूनच ते कांद्याचं आगार मानले जातात. पण तिथे तापमान आता थेट 45°च्या पार गेलं आहे. परिस्थिती इतकी विदारक झालीय की साठवलेला कांदा टिकवण्यासाठी आता चक्क कूलर किंवा एसी लावण्याची वेळ आलीय. विचार करा, जिथे पूर्वी साध्या पंख्याची गरज नसायची, नैसर्गिक हवेवर माल अगदी उत्तम टिकायचा, तिथे आज अक्षरशः कृत्रिम थंडी निर्माण करावी लागतेय. निसर्गाचा हा फटका किती भयंकर आहे हे या एकाच गोष्टीवरून स्पष्ट होतं. आता या प्रखर उष्णतेचा फटका नेमका कसा बसतो हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. ही एक साखळी आहे. पहिल्या आठवड्यात आपण अतिशय कष्टाने आणि आशेने कांद्याची काढणी करतो. तो माल दुसऱ्या आठवड्यात शेतातच उघड्यावर पडलेला असतो. तिथेच या आगीसारख्या प्रखर उष्णतेमुळे तिसऱ्या आठवड्यापर्यंत कांदा आतून जळायला आणि खराब व्हायला सुरुवात होते. वरून बघायला तो एकदम छान दिसतो, पण आतून त्याची गुणवत्ता घसरलेली असते. आणि जेव्हा हाच माल कंटेनरमध्ये भरून जहाजातून परदेशात पाठवला जातो तेव्हा तो महिनाभराच्या सागरी प्रवासात त्या बंदिस्त कंटेनरमध्ये सडून जातो. माल परकीय बंदरापर्यंत पोहोचतो खरा, पण तो तिथल्या ग्राहकापर्यंत पोहोचण्याच्या लायकीचा उरत नाही. अक्षरशः फेकून देण्याची वेळ येते. आणि हे मी नाही सांगत आहे, हे भीषण वास्तव स्थानिक निर्यातदारांनी स्वतः अतिशय स्पष्ट शब्दांत मांडलं आहे. जेव्हा आपण प्रत्यक्ष ग्राउंड लेवलवर काम करणाऱ्या अनुभवी निर्यातदारांशी बोलतो तेव्हा लक्षात येतं की समस्या मागणीची अजिबात नाहीये,
परदेशातील मार्केटला आपला माल हवा आहे, पण खरी समस्या आहे ती निर्यातक्षम दर्जेदार कांद्याच्या कमतरतेची. पाठवलेला कांदा जर कंटेनरमध्येच सडत असेल आणि परदेशात तो नाकारला जात असेल तर एका झटक्यात हजारो डॉलर्सचं नुकसान सहन करण्यापेक्षा निर्यातदारांनी नाईलाजाने माल पाठवणंच थांबवलं आहे. थोडक्यात काय तर परदेशातील कडक मानकांवर टिकेल असा चांगला मालच आज आपल्याकडे उपलब्ध नाहीये, हे खरं कारण आहे. आता आपल्या बाजारातील सद्यस्थितीचं चित्र किती गंभीर आहे याचा जरा शांतपणे विचार करा. सध्या रोज बाजारात जो काही माल येत आहे त्यापैकी तब्बल 80% माल हा उन्हामुळे भाजलेला, पावसाने खराब झालेला किंवा अगदी दुय्यम दर्जाचा आहे. फक्त आणि फक्त 20% मालच असा उरला आहे जो आंतरराष्ट्रीय प्रवासाचा ताण सहन करण्यासाठी आणि निर्यातीसाठी पूर्णपणे योग्य आहे. आता मला सांगा, जेव्हा बाजारात येणाऱ्या एकूण मालापैकी 80% मालच दुय्यम दर्जाचा असेल तेव्हा निर्यातीचे आकडे कसे वाढणार? निर्यातीसाठी आवश्यक असणारा तो भक्कम, टिकाऊ आणि दर्जेदार कांदाच बाजारातून एक प्रकारे गायब झाला आहे. हे वास्तव आपण नाकारू शकत नाही. चला दुबईसारख्या जवळच्या बाजाराचा विचार करू. तिथे तर आजही मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. मग तिकडे माल का जात नाहीये? इथे एक नवाच अडथळा उभा राहिलाय, वाहतूक खर्च. फ्रेट चार्जेसने सध्या एक नवा उच्चांक गाठला आहे. पूर्वी ज्या कंटेनरचा वाहतूक खर्च अवघा $400 ते $500 असायचा, तो आता थेट $4000 जाऊन पोहोचला आहे. हा खर्च एवढा प्रचंड आहे की लहान किंवा मध्यम निर्यातदारांना तो अजिबात परवडत नाहीये. केवळ जे बळे आणि आर्थिकदृष्ट्या अतिशय सक्षम व्यापारी आहेत, ज्यांची मोठी जोखीम घेण्याची तयारी आहे, तेच सध्या दुबईला माल पाठवण्याचा धोका पत्करत आहेत. यामुळे साहजिकच निर्यातीचा वेग आणखी मंदावला आहे. जागतिक पातळीवरील हे हवामानाचं संकट, निर्यातदारांची झालेली कोंडी आणि वाढलेला वाहतूक खर्च हे सगळं आपण पाहिलं. पण आता आपण थेट आपल्या स्थानिक बाजारांकडे वळूया. प्रत्यक्ष बाजार समित्यांमध्ये सध्या काय चित्र आहे, आवक किती आहे आणि दरांमध्ये नेमके काय चढउतार पाहायला मिळत आहेत, हे आता आपण सविस्तर समजून घेऊया, कारण यापुढचे आपले सगळे निर्णय ह्याच आकडेवारीवर अवलंबून असणार आहेत. नाशिक जिल्ह्यांसारख्या प्रमुख कांदापट्ट्याचं उदाहरण घेऊ. तिथे आवक अत्यंत झपाट्याने कमी होताना दिसतीये. सोमवारी जी आवक 2,54,000 क्विंटल इतकी प्रचंड होती, ती अवघ्या काही दिवसांतच म्हणजेच थेट गुरुवारी घसरून 1,40,000 क्विंटलवर येऊन ठेपलीये. ही घट खूप काही सांगून जातेय. याचा स्पष्ट अर्थ असा आहे की चांगल्या मालाचा पुरवठा आता वेगाने संपत चालला आहे. बाजारात येणारा माल कमी होत आहे आणि जेव्हा पुरवठा कमी होतो तेव्हा त्याचा थेट परिणाम दरांवर होण्याची दाट शक्यता असते, हे आपण लक्षात ठेवायला हवं. आता वेगवेगळ्या बाजार समित्यांमधल्या दरांची थोडी तुलना करूया. एक अतिशय रंजक चित्र समोर येत आहे. मुंबईमध्ये सरासरी दर ₹1150 असून तिथे चांगली स्थिरता पाहायला मिळते. अहिल्यानगरमध्येही दर 1100च्या आसपास टिकून आहेत. पण दुसरीकडे सोलापूरमध्ये बघा, तिथे सरासरी दर फक्त ₹700 आहेत. तिथे बाजारावर प्रचंड दबाव स्पष्टपणे जाणवतोय. एकाच राज्यातील बाजार समित्यांमध्ये असलेली ही दरांमधली मोठी तफावत आपल्याला सांगते की आपला माल नक्की कुठे विकायचा याचा योग्य अभ्यास करणं सध्या किती महत्त्वाचं ठरतंय. पण या सर्व निराशेच्या आणि दबावाच्या वातावरणात वणी दिंडोरीचा बाजार आपल्याला एक मोठा आशेचा किरण दाखवतोय. या पट्ट्यामध्ये उत्तम मालासाठी व्यापाऱ्यांची अक्षरशः झुंबड उडाली आहे. अवघ्या 40 किलोमीटरच्या परिघात अनेक बाजार समित्या असल्याने व्यापारी चांगल्या कांद्यासाठी इकडून तिकडे फिरत आहेत आणि याच तीव्र स्पर्धेमुळे तिथे कमाल दर चक्क ₹2,070 पोचले आहेत. यावरून एक गोष्ट अगदी लख्खपणे स्पष्ट होते, परिस्थिती कितीही कठीण असू दे, जिथे उत्तम आणि दर्जेदार माल आहे तिथे भाव चावून येत आहे. चांगल्या मालाला आज ही मार्केटमध्ये मोठी किंमत आहे. येणाऱ्या काळासाठी 2 अत्यंत पॉझिटिव्ह गोष्टी आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट म्हणजे देशांतर्गत मागणी अजिबात कमी झालेली नाहीये. उलट केरळ आणि तामिळनाडूसारख्या दक्षिण भारतीय राज्यांमध्ये कांद्याला खूप भक्कम उठाव आहे. आणि दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लवकरच नाफेडची शासकीय खरेदी सुरू होणार आहे. त्यांनाही साठवणुकीसाठी केवळ आणि केवळ उच्च दर्जाचाच माल लागणार आहे. यामुळे भविष्यात दर्जेदार कांद्याला एक मोठा आणि खात्रीशीर आधार मिळणार आहे, हे नक्की. पण इथेच आपण एक मोठी चूक करतो. बाजारात वारंवार होणारी ही मानसिक कोंडी, हा चक्रव्यूह कसा काम करतो हे समजून घ्या. होतं काय, बाजारात भाव 2 ते 5 रुपयांनी वाढल्याची बातमी येते. लगेच दुसऱ्या दिवशी आता भाव वाढलेत, उद्या परत पडतील या भीतीने मंडईत माल घेऊन जाण्यासाठी प्रचंड गर्दी होते. ट्रॅक्टरच्या रांगा लागतात. ह्या अचानक झालेल्या अतिपुरवठ्यामुळे व्यापाऱ्यांना संधी मिळते आणि वाढलेले भाव पुन्हा कृत्रिमरित्या कोसळतात. ही स्वतःची कोंडी करण्याची घोडचूक आपण पूर्णपणे टाळली पाहिजे. बाजारात एकाच वेळी गर्दी करून आपणच आपला तोटा करून घेतोय.
मग आता प्रश्न उरतो की करायचं काय? या सर्व गुंतागुंतीच्या परिस्थितीतून मार्ग कसा काढायचा? आपला ॲक्शन प्लॅन नेमका काय असावा? बाजारात इतकी अनिश्चितता असताना घाबरून जाऊन घरातला सगळा कांदा विकून मोकळा व्हायचा की तो विश्वासाने साठवून ठेवायचा? चला, कुठल्याही भावनांच्या आहारी न जाता, भीतीपोटी निर्णय न घेता, केवळ डेटा आणि वास्तवाच्या आधारे एक अतिशय ठोस रणनीती आपण आता ठरवूया. हा एक अत्यंत साधा पण महत्वाचा नियम कायम लक्षात ठेवा. जर तुमच्याकडे असलेला कांदा डबल किंवा ट्रिपल पत्तीचा असेल, 55 मिलीमीटरपेक्षा मोठा आणि उत्तम निर्यातक्षम दर्जाचा असेल, तर तो कोणत्याही परिस्थितीत चाळीत साठवलाच पाहिजे. त्याच्याबद्दल कोणतीही शंका घेऊ नका. पण जर तो सिंगल पत्ती असेल, 45 मिलीमीटरपेक्षा लहान असेल किंवा उन्हाने पावसाने थोडाही खराब झालेला असेल, तर असा माल साठवण्यात काहीही अर्थ नाही. तो माल चाळीत सडून जाईल. त्यामुळे असा दुय्यम माल आत्ताच बाजारात लवकरात लवकर विकून मोकळं होणं हाच खरा शहाणपण आहे. आर्थिक नियोजनाचा एक अतिशय सोपा पण अत्यंत प्रभावी मंत्र आता समजून घ्या. शेती हा एक व्यवसाय आहे आणि व्यवसायाचा पहिला नियम काय? आधी आपला खर्च वसूल करणे. कांद्यासाठी जो काही तुमचा मूळ उत्पादन खर्च लागला आहे, मग तो एकरी 40,000 असो वा 70,000, तो खर्च सर्वप्रथम खिशात परत कसा येईल यावर लक्ष केंद्रित करा. त्यासाठी उपलब्ध असलेल्या सामान्य किंवा दुय्यम दर्जाच्या मालाची आधी विक्री करा आणि तो पैसा मोकळा करा. एकदा का तुमचा पायाभूत खर्च सुरक्षित झाला की मग चांगल्या मालावर योग्य नफा मिळवण्यासाठी तुम्ही कसलीही चिंता न करता संयम ठेवू शकता. आणि एकदा का मूळ खर्च वसूल झाला की साठवलेला तो उत्तम दर्जाचा माल बाजारात कसा आणायचा याचं हे अचूक नियोजन बघा. माल एकदम एकाच वेळी बाजारात न काढता तो टप्प्याटप्प्याने बाहेर काढा. उदाहरणार्थ, एप्रिलमध्ये तुमच्याकडील एकूण मालापैकी फक्त 10% माल बाजारात काढा. त्यानंतर बाजाराचा कल आणि अंदाज घेऊन मे महिन्यात आणखी 10% माल आणा. बाजारात एकदम गर्दी करून भाव पाडण्याच्या चक्रव्यूहात पुन्हा अडकू नका. हे टप्प्याटप्प्याचं आणि संयमाचं नियोजनच तुम्हाला जास्तीत जास्त नफा मिळवून देईल. या संपूर्ण विश्लेषणाच्या शेवटी एक गोष्ट अगदी ठामपणे आणि विश्वासाने नक्की सांगता येईल. बाजार हा नेहमीच चांगल्या मालाला योग्य तो मोबदला देतोच. इतिहास याचा साक्षीदार आहे. जर आपण अफवांना बळी न पडता, खचून न जाता संयमाने आणि हुशारीने पावलं उचलली तर येणारे दिवस हे नक्कीच आपले आहेत. बाजारातील ह्या तात्पुरत्या घबराटीवर विश्वास न ठेवता केवळ आपल्याकडील उत्तम दर्जाच्या मालावर विश्वास ठेवण्याची आणि योग्य वेळेची वाट पाहण्याची हीच खरी वेळ आहे. आपला चांगला माल हाच आपला सर्वात मोठा आधार आहे. तर हे होतं कांदा निर्यातीमागील भीती आणि वास्तवाचं अत्यंत सविस्तर डेटा आधारित विश्लेषण. आता सर्वात मोठा प्रश्न हा आहे की बाजारातील या अफवांना तुम्ही तुमच्यावर नियंत्रण ठेवू देणार की योग्य माहितीच्या आधारे तुम्ही तुमच्या स्वतःच्या कष्टाच्या फळावर नियंत्रण मिळवणार? याचा विचार नक्की करा. बाजारात भक्कमपणे टिकून राहण्यासाठी आणि कायम अचूक निर्णय घेण्यासाठी शेतकरी ज्ञान या यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा. अभ्यासपूर्ण रणनीती आखा आणि बाजारावर आपली पकड मजबूत करा. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि अत्यंत महत्त्वाच्या विश्लेषणात. धन्यवाद.